नुकताच बिग बॉस मराठी 5 हा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला आहे. 100 दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या 70 दिवसातच संपला. मात्र या 70 दिवसातही या शोने प्रेक्षकांची भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च TRP आणत बाजी मारली. एकूण 16 जणांच्या एंट्रीने सुरुवात झालेल्या बिग बॉस मराठीचा 5वा सीझन अवघ्या 6 जणांवर येऊन ठेपला. एकमेकांना टक्कर आणि चुरशीची लढत देत या 6 जणांनी शोच्या अंतिम सोहळ्यापर्यंत बाजी मारली. अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पवार, सूरज चव्हाण, अभिजित सावंत, जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळी हे 6 जण बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या 6 जणांनी देखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला. अशातच नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि बिग बॉस मराठी 5चा विजेतेपद आणलं आणि नाव कोरलं. शोचा होस्ट रितेश देशमुखने बिग बॉस मराठी 5च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम 14,60,000 आणि इलेक्ट्रिक बाईक ही मिळाली. गावाकडचं साधं राहणीमान आणि शैक्षणिक ज्ञान नसलेल्या सूरजला बिग बॉसच्या घरातील सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. मात्र कालांतराने त्याला खेळ कसा खेळायचा याची समज आली. या दरम्यान सूरजला पॅडी, अंकिता, DP, अभिजित या संपूर्ण टीमने सुरुवातीपासूनच खंबीर साथ दिली. त्याला वेळोवेळी खेळ समजावून सांगितला आणि या खेळात हळूहळू तरबेज होत सूरजने अंतिम सोहळ्यापर्यंत आपली मजल मारली. आणि इतकंच नव्हे तर आता त्याने या शोच्या विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं आहे. बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजित सावंतला मिळाला आहे. तसेच सूरजच्या विजयामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. सूरजने बिग बॉस घरात एंट्री केल्यानंतर अनेकांनी नाक मुरडली होती. या शोमध्ये त्याला का घेतलं गेलं अशा अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र या शोचे विजेतेपद पटकावत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया करणाऱ्यांना सूरजने सणसणीत उत्तर दिलं आहे. दरम्यान सूरजच्या या विजयावर घरातील व घराबाहेरील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, कोल्हापूर.